अभिजित पानसे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला आहे। पानसे आज मनसेमध्ये प्रवेश करणार आहेत। मनसेच्या मेळाव्यात राज ठाकरेंच्या उपस्थितीत पानसे मनसेमध्ये अधिकृत प्रवेश करतील। पानसे यांना मनसेकडून ठाण्यातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे, त्यामुळे मनसेला ठाण्यात नवा चेहरा मिळाला आहे। पानसे हे भारतीय विद्यार्थी सेनेचे माजी अध्यक्ष आहेत। शिवाय त्यांनी शिवसेनेच्या चित्रपट कर्मचारी सेनेचं अध्यक्षपदही भूषवलं होतं। मनसे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी वाढत्या जवळीकीमुळे त्यांना अध्यक्षपद गमवावं लागलं होतं। आपण या संदर्भात अधिक चर्चा करूयात। आमचे प्रतिनिधी दिनेश दुखंडे सध्या आपल्या संपर्कात आहेत। दिनेश, आपण पाहतोय अभिजित पानसे आज मनसेमध्ये प्रवेश करतायत। काय नेमकी पार्श्वभूमी आहे जय महाराष्ट्र करण्याची शिवसेनेला? भूषण, शिवसेना प्रणित भारतीय विद्यार्थी सेना आणि चित्रपट कर्मचारी सेनेचे माजी अध्यक्ष अभिजित पानसे हे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत राज ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश करत आहेत। काही वेळापूर्वीच ते राज ठाकरे यांचं शिवाजी पार्क येथील निवासस्थान कृष्णकुंज येथे दाखल झालेले आहेत। जर त्यांचा शिवसेनेला जय महाराष्ट्र करण्याचा पूर्ण प्रवेश जो त्यांचा होतो आहे तो ही सर्व पार्श्वभूमी बघितली तर त्यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी चित्रपट कर्मचारी सेना आहे त्याचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्याशी जवळीक होती किंवा मैत्री होती असं म्हणावं लागेल। साधारण 1.5 वर्षापूर्वी त्यांच्या मैत्री संदर्भातले जे काही फोटो होते ते वेबसाईटवर प्रसिद्ध झाले होते आणि त्यामुळे शिवसेना नेतृत्व कमालीचं नाराज झालं होतं। चित्रपट कर्मचारी सेनेवरून त्यांना दूर करण्यात आलं होतं। तसंच ज्यावेळेस युवा सेनेची स्थापना झाली त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेचंही महत्त्व कमी झालं होतं। अभिजित पानसे हे असे युवा नेते आहेत ज्यावेळेस राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र करून महाराष्ट्र नवनिर्माण स्थापन केली त्यावेळेस भारतीय विद्यार्थी सेनेची सर्व सूत्र ही अभिजित पानसे यांच्याकडे आली होती। अभिजित पानसे यांनी कर्तृत्व दाखवलं होतं। त्यांनी अनेक महाविद्यालयांच्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला चांगलं यश मिळवून दिलं होतं। मात्र मनसेशी त्यांची वाढती जवळीक ही शिवसेना नेतृत्वाला पटली नाही, त्यामुळे अलीकडच्या काळात त्यांना पक्षाच्या कार्यक्रमांपासून तसंच पक्षांच्या धोरणांपासून लांब ठेवण्यात आलं होतं। त्यामुळे ते अस्वस्थ होते आणि वाढत्या जवळीकमुळे मनसेशी त्यांचे चांगला संपर्क निर्माण झाला आणि अमेय खोपकर यांनी त्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमध्ये आणण्यासाठी विशेष प्रयत्न केले। आज राज ठाकरे यांच्याशी त्यांची भेट होते आणि कृष्णकुंजवर त्यांचा मनसेत प्रवेश होणार आहे। नक्कीच धन्यवाद दिनेश या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय अमेय खोपकर यांच्याशी वाढती जवळीक आणि एकूणच शिवसेनेमध्ये कमी झालेलं महत्त्व यामुळे नाराज असलेले अभिजित पानसे आता सेनेला जय महाराष्ट्र करत मनसेमध्ये दाखल होत आहेत। आज राज ठाकरे यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाच्या सोहळ्यात ते मनसेमध्ये अधिकृतरित्या प्रवेश करतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।